नमस्कार मित्रांनो, बरेच शेतकऱ्यांचे जे काही सोयाबीन पीक आहे ते फुल अवस्थेमध्ये आहे आणि मित्रांनो फुल अवस्थेमध्ये ज्यावेळेस सोयाबीन पीक असते त्यावेळेस सोयाबीन पिकाची चांगल्या प्रकारे काळजी घेणे आवश्यक असतं। तसेच मित्रांनो फुल अवस्थेत जर आपल्याकडून थोडे प्रमाणात चुका झाल्या तर मित्रांनो समोर आपल्याला फुलगड ही मोठ्या प्रमाणात बघायला मिळते। तसंच फुलगड ही मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे जे काही आपले येणारे उत्पादन असते खूप कमी प्रमाणात येतं, म्हणजेच काय उत्पादन घटण्याची शक्यता असते। तसेच मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी कशा पद्धतीने चुका करतात आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला आणि जर अशाच पद्धतीचे जर तुम्ही नियोजन फॉलो केलं तर तुमची फुलगड ही 100% होणार नाही आणि तुमच्या एक एक शेंग म्हणजे एक एक फुलाची शेंग बनेल आणि तुमचं उत्पादन देखील वाढेल। तर मित्रांनो मी कल्याणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे की फुल अवस्थेत ज्यावेळेस सोयाबीन पीक असेल तर त्यावेळेस आपण कशा पद्धतीने कोणत्या चुका करू नये आणि बरेच शेतकरी कशा पद्धतीने फुल अवस्थेत चुका करतात तर व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊया। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे इतर शेतकऱ्यांना देखील फायदा होईल। तर मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला सोयाबीन पीक फुल अवस्थेत असतं तर त्यावेळेस आपल्याला सोयाबीन पिकामध्ये नत्राचं प्रमाण हे वाढू द्यायचं नाहीये। कारण मित्रांनो ज्यावेळेस सोयाबीन पिकामध्ये नत्राचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं तर त्यावेळेस फुलगड होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते। तर मित्रांनो नत्राचे प्रमाण वाढू नये यासाठी आपल्याला काय करायचे आहे, तर मित्रांनो फुल अवस्थेत आपल्याला युरियाचा वापर फुल अवस्थेत करायचा नाहीये। फुल अवस्थेत युरियाचा वापर आपल्याला टाळायचा आहे। तसेच मित्रांनो दुसरं म्हणजेच कशा पद्धतीची आपण चूक करू नये तर ते बघूया। तर मित्रांनो आपण एखाद्या वेळेस टॉनिक वगैरे फवारणी घेतो तर जे टॉनिकमध्ये म्हणजेच नायट्रोजनचे प्रमाण म्हणजे नत्राचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं, म्हणजे ॲम्बिशन वगैरे तर अशा पद्धतीचे टॉनिक बरेच शेतकरी मोठ्या प्रमाणात वापर करतात। त्याच्यामध्ये काय असतं माहिती काय, काही औषधीमध्ये नत्राचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं तर त्यामुळे देखील म्हणजेच आपल्या सोयाबीन पिकामध्ये फुलगड होण्याची शक्यता असते। त्याकरता फुल अवस्थेत ज्या टॉनिकमध्ये नत्राचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे ती टॉनिक घेणे म्हणजेच टाळावे। तर मित्रांनो अशा पद्धतीने टॉनिक आपण वापर नाही केला तर जे काही नत्राचे प्रमाण आहे सोयाबीन पिकामध्ये हे लेवलमध्ये मेंटेन राहते आणि फुलगड ही होत नाही। तसंच मित्रांनो अजून एक चूक आहे ते आपल्याला फुल अवस्थेत बिलकुल करायची नाहीये, तर ती चूक म्हणजे आपल्याला ज्यावेळेस सोयाबीन हे फुल अवस्थेत असेल तर त्यावेळेस आपल्याला पाणी हे द्यायचं नाहीये, म्हणजे सोयाबीनला पाण्याचं प्रमाण द्यायचं नाहीये। तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडलेला असेल तर जर पाऊस आला नाही, जर पाऊस बंद असेल तर मग काय करायचं, कशा पद्धतीने सोयाबीनला पाणी द्यायचं। तर मित्रांनो एखाद्या वेळेस जर तुमच्याकडे स्प्रिंकलर वगैरे असेल तर तुम्ही 1 तास स्प्रिंकलरचे पाणी देऊ शकता। तसेच मित्रांनो 1 तासापेक्षा जर तुम्ही स्प्रिंकलरचे पाणी जास्त वेळ देत असेल तरी सुद्धा त्यामध्ये फुलगड होण्याची शक्यता असते। म्हणजेच ज्या स्प्रिंकलच्या पाण्याच्या प्रेशरने फुलावर सतत पाणी पडतं आणि त्यावेळेस पूर्ण पाणी त्या फुलाच्या पोकळीमध्ये शिरतं, त्यावेळेस फूल ही गळ होण्याची शक्यता असते आणि फूल सडण्याची सुद्धा शक्यता असते। तर मित्रांनो पाणी व्यवस्थापन फुल अवस्थेत हे स्प्रिंकलचे करायचे आहे, तेही कमी प्रमाणात सांगितलेल्या पद्धतीने म्हणजे 1 तासच करायचं आहे, त्यापेक्षा जास्त आपल्याला करायचं नाहीये। तसंच तुम्ही जर पाटपाणी वगैरे जर देत असणार तर खूपच चांगलं आहे। पाटपाणी देखील तुम्ही मेंटेन लेवलमध्ये म्हणजे कमी प्रमाणातच द्यायचं आहे। तसंच मित्रांनो तिसरी जी चूक आहे ती बरेच शेतकरी सोयाबीन पिकामध्ये फुल अवस्थेमध्ये करतात। तर ती चूक आहे फुल अवस्थेत आपल्याला खुरपणी किंवा डवरणी हे शक्यतो टाळायचे आहे। तर शेतकऱ्यांचा जो काही सोयाबीन प्लॉट आहे तर तो फुल अवस्थेत असतो आणि त्यावेळेस देखील मोठ्या तणाचा प्रादुर्भाव झालेला असतो आणि त्याच कंडिशनमध्ये शेतकरी डवरणी करतात किंवा खुरपणी करतात। तर आपल्याला शक्यतोवर डवरणी किंवा खुरपणी फुल अवस्थेत टाळायची आहे। त्याच्याने काय होतं, झाडाला त्यावेळेस म्हणजे धक्का लागतो आणि त्यावेळेस फुलाचे नुकसान होण्याची शक्यता असते। म्हणजेच जे काही सोयाबीनचे मुळा आहेत तर त्या मुळ्या उघड्या पडण्याची म्हणजे शक्यता असते आणि सोयाबीनच्या मुळ्या उघड्या पडल्या तर त्यावेळेस सोयाबीन पीक हे अन्नद्रव्य मुळांद्वारेच जास्त प्रमाणात उचलत असते, तर त्यावेळेस त्याला अन्नद्रव्याची कमतरता भासते। मुळ्या उघड्या पडल्यानंतर त्याला अन्नद्रव्याची कमतरता भासते आणि तुमचा सोयाबीन प्लॉट हा स्ट्रेसमध्ये जाण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते। त्याकरता तुम्हाला फुल अवस्थेत सोयाबीन प्लॉट असताना खुरपणी किंवा डवरणी त्या कंडिशनमध्ये टाळायची आहे। तसंच मित्रांनो आपल्याला अजून एक चूक म्हणजे सोयाबीन फुल अवस्थेमध्ये असताना करायची नाहीये, ती म्हणजेच हार्ड मॉलिक्यूल अशा औषधांचा आपल्याला वापर हा टाळायचा आहे। म्हणजेच जसं काही गॅस पॉयझनचे औषध बरेच शेतकरी फवारणी करतात किंवा हाय लेवलचे औषध घेतात, तर अशा पद्धतीचे हार्ड मॉलिक्यूल आपल्याला वापरणे म्हणजेच बिलकुल
टाळायचे आहे. ज्यावेळेस आपण हार्ट मॉलिक्यूल औषधांचा वापर करतो तर त्यावेळेस मोठ्या प्रमाणात गॅस पॉयझन म्हणजेच त्याच्यामुळे त्या औषधामध्ये मोठ्या प्रमाणात गॅस असल्यामुळे किंवा हाय पॉवरचे असल्यामुळे पिकांमध्ये उष्णता निर्माण होण्याची दाट शक्यता असते. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला हार्ड मॉलिक्यूल औषधांची फवारणी करणे म्हणजेच टाळायचं आहे. तसेच मित्रांनो, तुम्ही जर सोयाबीन प्लॉटमध्ये जास्त टॉनिकचा वापर करत असणार किंवा हार्ड मॉलिक्यूलचा वापर करत असणार तर त्यावेळेस सोयाबीन प्लॉटला म्हणजेच अशा पद्धतीची हानी देखील होऊ शकते. तर त्यावेळेस तुम्हाला हार्ड मॉलिक्यूल वापरणं म्हणजे शक्यतो टाळायचं आहे. तर मित्रांनो, अजून एक चूक तुम्ही सोयाबीन प्लॉटमध्ये फुल अवस्थेत असताना करतात. तर ज्यावेळेस तुम्ही म्हणजेच सोयाबीन प्लॉटमध्येच म्हणजेच फिरत असतात, म्हणजेच तुम्हाला सोयाबीन प्लॉटमध्ये जास्त फिरणे म्हणजे टाळायचे. म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस सोयाबीन प्लॉट फुल अवस्थेत असताना जर सोयाबीन प्लॉटमध्ये फिरत असणार तर त्यात स्पर्श होण्याची शक्यता असते. स्पर्श झाल्यामुळे फुलांमध्ये होणारे जे काही पॉलिनेशन असतं तर त्यावेळेस पॉलिनेशन डिस्टर्ब होतं आणि फुलांचे रूपांतर हे शेंगांमध्ये होत नाही. तर ज्यावेळेस फुलगळ होईल तर फुलांचं रूपांतर शेंगामध्ये कसं काय होणार आहे, तर त्यावेळेस तुमचं उत्पादन कमी होण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओमध्ये सांगितलेले जे काही नियोजन आहे ते फॉलो केलं तर नक्कीच तुमच्या सोयाबीन प्लॉटमध्ये फुलगळ ही होणार नाही आणि नक्कीच तुमचे उत्पादन देखील वाढेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा महत्त्वाच्या माहितीसाठी आणि लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेकॉर्ड ब्रेक उत्पादनासाठी प्ले स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप नक्कीच डाउनलोड करा.